चला तर मग आज डोशाची चटणी बनवायची आहे, डोशासोबत खायची. आणि मग आता हे फुटाणे मुठभर, शेंगदाणे अर्ध्या वाटी घेतलेलं आहे मी. पुन्हा हे टमाटे घेतले 2 चिरून, लसणाच्या 5-6 कळ्या, 4-5 मिरच्या घेतल्यात, चिंच आणि कढीपत्ता लागणारा. हे असं हे घेतलेलं आहे मी, सगळं फ्रेश सगळं धुवून घेतलेलं आहे हे. आता शेंगदाणे आणि फुटाणे दाखवते एकदा. अर्धी वाटी शेंगदाणे आणि मुठभर फुटाणे. तर शेंगदाणे भाजून घ्यायचे, पीठ करून घ्यायचं त्याचं. आणि मग हे तेल टाकायचं पतील्यामध्ये. आता हे गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या. आता हे मिरच्या टाकल्यात मी. टमाटे टाकून घ्यायचे, 2 चिरलेले होते ते. आणि मग हे लसणाच्या कळ्या आपण 5-6 होत्या त्या टाकून द्यायच्या. चिंच तेलामध्ये टाकल्यानं चव वेगळी येते बरं का. हे आता हे चांगलं भाजू द्यायचं. चांगलं आता चांगलं मधमध भाजून घ्यायचं चांगलं हे. हे असं झाकून ठेवायचं. मस्त मधमध भाजले. आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता हे असं भाजले. आता हे खोबरं खिसलेलं मुठभरच खोबरं खिसून घेतलं आहे मी, का तर फुटाणे पण मुठभरच आहेत. आणि हे शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी मिक्सरमध्ये टाकून घेते मी. आणखीन एकदा मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट अर्धे वाटी टाकलं, अर्धा चमचा मीठ. आणि मग हे फुटाणे मुठभर घेतलेले. आता खोबऱ्याचा खीस मुठभर. हे टमाटे, ते लसण मिरच्या वाटलेल्या हे केलेल्या भाजलेल्या ते टाकून त्याच्या मधामध्ये. आता ह्याला लागणारं 2 वाट्या पाणी घेते. आता हे 2 पाणी वतायचं मधामध्ये. आता 2 वाट्या पाणी टाकायच्या 2. आता हे मिक्सरमध्ये टाकले पाणी. आता हे फिरून घ्यायचं. आता हे सगळं मिक्सरमधून काढले. आता हे पेस्ट असा बनवला आहे मी ह्याचा सगळ्या ह्याचा. आता हे गॅसवर ठेवलेलं आहे मी भांडं. तडका द्यायसाठी तेल टाकले मधात, जिरं मोहरी. आणि गॅस बंद केला आहे. चटणी उकळायची नाही आपल्याला. मग कढीपत्ता टाकला आहे मधातमध्ये, लाल मिरच्या थोड्या. आता हे तेल गरम होतं ना, त्याच्यामध्येच फ्राय होऊन जाईल हे सगळं. आता पुन्हा गॅस लावायचा नाही, गॅस बंद करून टाकायचा जिरं मोहरी टाकले की. आता हे भाजले सगळं. आता हे खाली ठेवणार गॅसच्या खाली मी. गॅसच्या खाली ठेवल्यावर ती चटणी दळलेली होती ना मिक्सरमधली, ती टाकणार मधात. आता हे टाकली मधामध्ये. चांगलं एकजीव करून घ्यायचा आता ह्या चटणीचा. ह्याला चटणीला गॅसवर पुन्हा ठेवायचं नाही आणि उकळायचं नाही, टेस्ट लागणार नाही मग. हे बगर उकळीची चटणी डोशासोबत खायची. शेंगदाणे फुटाणे खोबरं टाकून केलेली अशी चटणी झालेली आहे. आता मग आता डोसा टाकून घेते मी एक. आता हे डोसा टाकून घेतला आहे मी. आणि हे डोसा दोन्हीकडून भाजणार आहे मी. झाकण लावून टाकलं आहे मी ह्याच्यावर. आता दुसऱ्या अंगी भाजायचा आणखीन. खरपूस लागते मग खायला. हे असं भाजून घेतलं आहे. आता चटणी काढून घेतली मी वाटीमध्ये. चटणी आणि डोसा गरमागरम खायला. अशी चटणी बनलेली आणि डोसा असा मी बनलेला. या मग जेवायला.